अरे कुठे होता इतका वेळ? मी मगापासून वाट बघते. कॉफी काय बीत बसली आहेस? आणि अगं हे काय टिल्लम लावलंयस तू माझं? माहिती आहे तुम्ही खूप अभ्यास करणार आहात, तर मग अभ्यास करा ना घरी जाऊन. आणि कशाला गरीबाला जळवायला येत आहे? काही बोललीस का तू आईला? एक्झामचा परीक्षेचा वगैरे असं काही? नाही. मग ओके. आणि अनुष्का, अगं आपण कुठल्या युगात जगतोय? येण्याआधी एक फोन नाही का करायचा? विहंग, ऐक ना. काय? तुझ्या नानाची टांग. हां? सकाळी उठून मी माझं अभ्यास सोडून, माझं सबमिशन सोडून, माझी सगळी कामं सोडून तुझ्यासाठी कॉलेजला गेले. तिथे एक्झामचा टाइम टेबल चेक केला आणि तुला सांगायला फोन करते, तुझा फोन स्विच ऑफ. एडीए करेन मी. आई ऐकेल ना. आणि आणि अगं मोबाईलमध्ये काय असतं हे चेक करायसाठी फोन उघडून बसलो तुम्ही, जस्ट फॉर अ क्युरियोसिटी. अरे एक्झाम नंतर करायची ही कामं धंदे. आता तुझं सबमिशन, IMP क्वेश्चन विथ आन्सर हे सगळं तू शोधायचं, मी नाही करणार आहे. अगं अनुष्का, ऐक ना माझं. हे सगळं मीच करणार असेल तर तू काय करणार आहेस? आणि तुला माहिती आहे ना, माझ्या ग्रॅज्युएशनसाठी मी तुला मदत करतोय. मला कॉलेजमध्ये जाऊन वेळ वाया घालवायला इंटरेस्ट नाही आहे ग. तुलाच सगळं पार करायचं आता. यासाठी मी काय करणार? माहितीये, त्यासाठी मी म्हणेल ते सगळं तू करणार आहेस. म्हणजे माझ्या घरची धुणी भांडी म्हणा किंवा पप्पीला फिरायला घेऊन जायला, ते सगळं तू करणार आहेस. येस, पण आता झाडझूड करणे आणि फरशी पुसणे हे सगळं मिस करणार आहेस. एक सेकंड, म्हणजे तू हे सगळं करणार आहेस पण तू अभ्यास मात्र करणार नाहीयेस. करेक्ट. तुला माहिती आहे ना, असे एकट्यात असणाऱ्या लोकांना काय म्हणतात लोक? ते